शेवटचा गुरुवार होता त्याच्यामुळे सर्व लेडीज संध्याकाळी येणार होत्या म्हणून सकाळीच मस्तपैकी पूजा वगैरे मांडून घेतली. लेडीजला जे सामान द्यायचं आहे ते मी सगळं रेडी करून ठेवलेलं, कारण बाळामुळे मला परत जमत नाही. नंतर दुपारी मस्तपैकी साबुदाणा वडे केलेले. खिचडी करायची होती, नायलॉनच्या लह्याही तळायच्या होत्या. मग खिचडी वडे बनवून ठेवले, लह्या तळून घेतल्या. त्याच्यानंतरून खिचडी वडेही तळले. गरम गरम खायला मजा येते, त्याच्यामुळे गरम गरम चांगले लागतात. नंतर खिचडी केली फौजींसाठी, कारण त्यांना वडे नाही आवडत. संध्याकाळी अशा प्रकारे मी सर्व लेडीजला बोलवलं उद्यापनासाठी. इथे उद्यापन वगैरे करताना मी वाहनच दिलं होतं. त्यामध्ये आपलं नॉर्मल जे फळं आपण देतो, जे केळ वगैरे, तसं केळ प्रसाद वगैरे दिला, केळं वगैरे दिलं. आणि त्या टोकरीमध्येच मी केळ पण दिलेले, एक बिंदीचं पाकिट म्हणजे टिकल्यांचं पॉकेट दिलं होतं आणि ते बॉक्सेस दिलेले. कारण पुस्तक देऊन काही अर्थ नाही, कारण ह्या लोकांना आपल्यासारखं जमत नाही. आणि आम्ही सध्या आहोत भोपाळमध्ये, त्याच्यामुळं ह्यांना एवढं काही वाचता येत नाही मराठी, म्हणून मी ते दिलं नाही. आणि असा संपला आजचा माझा दिवस.